आजूबाजूला भरलंय, मार्केटमध्ये भरलेलं आहे, मागे पण मला वाटतं लोक आहेत आणि तिथे एक सुद्धा खुर्ची मोकळी दिसत नाही. मला वाटतं हे तुमचं प्रेम आहे आणि हेच प्रेम वाकचौरे साहेब आपल्याला पुन्हा एकदा खासदार बनवणार. हे चित्र, हे बोलकं चित्र, हे चित्र फार बोलकं आहे आणि प्रेसवाल्यांना पण मी विनंती करतोय की जरा कॅमेरा आजूबाजूला करा आणि सगळे जिथे बसलेले आहेत, हे जे प्रेम आहे, जे आशीर्वाद द्यायला सगळी मंडळी इथे आलेली आहे, त्यांना देखील जरा महाराष्ट्रभर यांचं चित्र जाऊ द्या, देशभरात यांचं चित्र जाऊ द्या. आणि हेच तुम्हाला सांगतोय आज मी, मुद्दामून आवर्जून इथे तुम्हाला हेच सांगायला आलेलो आहे की हे चित्र कितीही कोणी नारा दिला, आम्ही एवढे पार जाऊ तेवढे पार जाऊ, 400 पार वगैरे नाही, ते पारच्या पुढे तडीपारच लागणार भाजपाच्या. कारण देशभरात हेच वातावरण सगळीकडे दिसत आहे. सगळीकडे प्रत्येक राज्यात तुम्ही जा. काल कुठेतरी कोणीतरी घोषणा दिली आहे, साऊथ में साफ आणि नॉर्थ में हाफ, ही भाजपाची स्थिती होणार आहे. पण ही स्थिती जी आहे ही त्यांनी स्वतःवर खेचून आणलेली स्थिती आहे. ही स्थिती त्यांनी स्वतःहून घडवलेली स्थिती आहे. आपण जर पाहिलं असेल तर 2014 पासून 2024 पर्यंत आतापर्यंत आपण सगळ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि डोळे झाकून आपण त्यांना मतदान केलं होतं, डोळे बंद करून मतदान केलं होतं. त्याच्यासाठी प्रचार आपण पण केला होता. शिवसेना म्हणून आपण देखील त्यांच्या सोबत होतो, 2014ला होतो आणि पुन्हा एकदा विश्वास त्यांच्यावर ठेवून आपण 2019ला लोकसभेत त्यांच्या सोबत होतो. पण जे आपण पाहिलं, जवळून पाहिलं, त्याच्या आधी 25 वर्षाची जी भाजपा होती ती वेगळी आणि 2014 पासूनची जी भाजपा आहे ती वेगळी. आणि त्या भाजपा सोबत जवळून पाहिल्यानंतर आपल्याला एकच कळलं की ज्यांनी दिली त्यांची साथ, त्यांचाच केला त्यांनी घात, ही त्यांची भूमिका सदैव राहिलेली आहे. आणि हे मी देशाबद्दल पण सांगू शकतो. जे देशात चित्र बदलत चाललंय तुम्हाला सांगतो मी, एवढ्यासाठी सांगायला आलोय कारण हे जे काही नारे होतात ना, 400 पार आणि एवढे पार आणि तेवढे पार, कदाचित तुम्हाला वाटेल की अरे मला तर हे सरकार नकोय, भाजपचं सरकार नकोय, पण माझ्या एका मताने काय बदलणार आहे, माझ्या एका आवाजाने काय बदलणार आहे, एकदा मशालीचं बटन दाबून काय बदलणार आहे, हेच तुम्हाला सांगायला आलोय की तुमच्या मतदानाने देशातलं चित्र बदलणार आहे. आज देशभरात तुम्ही बघा चित्र बदलत चाललं. जे मी तुम्हाला सांगतोय, दक्षिण भारतात एकही राज्य असं नाहीये जिथे भाजपला ते सांगतात अब की बार भाजपा तडीपार. प्रत्येक राज्यात, कर्नाटक बघा तुम्ही, तेलंगणा बघा तुम्ही, आंध्र प्रदेश बघा, केरळ बघा, तामिळनाडू बघा, एक सुद्धा असं राज्य नाहीये जिथे सांगतात आता आम्हाला भाजप नको, झाले तेवढे अत्याचार बस झाले, आता आम्ही अत्याचार सहन करू शकत नाही, आता आम्ही भाजपाला मतदान करणार नाही. पण जसं हे चित्र दक्षिण भारतात आहे, तसं जर आपण इतर भारतात बघितलं, मध्य भारत घेतलं, उत्तर भारत घेतलं, तर तिथे देखील आपल्याला हे चित्र बघायला मिळत आहे. बिहारमध्ये, मध्य भारतात जर आपण पाहिलं, बिहार हे राज्य फार महत्वाचं ठरणार आहे. माझ्याच वयासारखे तेजस्वी यादव तिथे एक मोठी लढाई लढत आहेत. आपल्याशी जशी इथे गद्दारी झाली तशी तिथे देखील नितीश कुमारजींना तिथून पूर्णपणे बाजूला काढण्यात आलं, त्यांनी पलटी मारली आणि ते पुन्हा एकदा गेले भाजपसोबत. आता तसं जर पाहायला गेलं तर 2014 पासून 2024 पर्यंत ह्या 10 वर्षांमध्ये अनेक वेळा तिकडे भाजपाला मतदान केलेलं आहे तिकडच्या लोकांनी आणि अनेक वेळा त्यांनी ऐकलेलं आहे की आम्ही तुम्हाला एवढे 1000 कोटीचा पॅकेज देऊ, तेवढे 1000 कोटीचा पॅकेज देऊ. 1 रुपया सुद्धा त्या बिहारमध्ये केला नाही. आणि मला खात्री आहे की जो बदल घडणार आहे त्याच्यात बिहार देखील एक महत्वाचं राज्य ठरेल आणि तेजस्वी यादव देखील तिथे बदल घडवणार आहे. तसंच जर पाहायला गेलं तर झारखंडमध्ये मोठं एक राज्य आहे, महत्वाचं एक राज्य आहे. तिकडे हेमंत सोरेनजी आणि काँग्रेस यांचं सरकार चांगलं चाललं होतं, काम करत होतं, लोकांसाठी काम करत होतं. काय केलं तिथे सांगा जरा मला. तुम्ही बातम्या बघता ना, तुम्हाला कळलं जेव्हा भाजपाला कळलं की जे हेमंत सोरेन हे चांगल्या सीटा घेऊन येऊ शकतात, निवडून येऊ शकतात, त्यांची पक्ष चांगल्या सीटा देऊ शकते इंडिया आघाडीला, ज्या मिनिटाला ते इंडिया आघाडीत आले त्यांना धमक्या यायला लागल्या की आमच्यात या नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकू, आमच्यात या तुम्हाला जेलमध्ये टाकू. त्यांनी सांगितलं जेलमध्ये 100 वेळा टाका पण भाजपात प्रवेश घेणार नाही, कारण आमच्यावर डाग नाहीये, ज्यांच्यावर डाग नसतात ते भाजपात जात नाहीत. तसंच झालंय दिल्लीमध्ये. अरविंद केजरीवालजी आपण पाहिलं असेल, दिल्लीमध्ये चांगलं राज्य गेले 15 वर्ष चालवत आलेले आहेत. प्रत्येक व्यक्तीला तिकडे वाटत आहे की अरविंद केजरीवाल आमचा माणूस आहे. तसं इथे आपण बोलतो ना आपला माणूस. आणि ते मी जवळून पाहिलेलं, त्यांचे संजय सिंगजी असतील किंवा अरविंद केजरीवालजी असतील, ह्या दोघांना अटक करण्याचा प्रयत्न किती वेळा भाजपाने केला होता. संजय सिंग यांना
2-3 महिन्यापूर्वी अटक केली, आता 3 महिन्यानंतर सोडलेलं आहे आणि कुठचेही आरोप सिद्ध झाले नाहीत. तसाच अरविंद केजरीवाल साहेबांना बसलेले एक मुख्यमंत्री, आपल्या एक देशातले राजधानीचे मुख्यमंत्री अटक करून आत टाकलेलं आहे. आज मी तुम्हाला विचारत आहे, त्यांच्यावर कुठचा आरोप आहे? आरोप आहे कुठचा? आज ईडी सांगताय की ते आंबे खातात जेलमध्ये म्हणून शुगर वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. पण तुम्ही बघा हे चित्र किती भयानक आहे. जो कोणी या देशामध्ये सत्य बोलत आहे, जो कोणी सत्यमेव जयतेमध्ये विश्वास ठेवतो, सत्तामेव जयतेमध्ये नाही, सत्यमेव जयतेमध्ये, त्याला उचलतात आणि आत टाकतात. ही परिस्थिती आज जर राजकीय लोकांची असेल, नेत्यांची असेल, लिहून घ्या तुम्ही. चुकून जर तुम्ही या भाजपाला मतदान केलं ना, तर तुमच्या घरात येतील आणि तुम्हाला सांगतील आजपासून हे कपडे घालायला पाहिजे, तुम्ही हे खायला पाहिजे आणि हे बोलायला पाहिजे. मान्य आहे असा देश तुम्हाला? मान्य आहे असा देश तुम्हाला? हा कुठच्या राज्यात चालतं असं ही हुकुमशाही? गेल्या 10 वर्षात आपण पाहतो जे हुकुमशाहीचं राज्य जे वाढत चाललेलं आहे. तुमच्या फोन मध्ये पेगासस येते, तुमच्या बातम्यांमध्ये त्यांचे सगळे जे काही ऍडव्हर्टाइज, होर्डिंग, बॅनर ते येत आहेत, आपल्या जीवनामध्ये येत आहेत. आणि आज धक्कादायक गोष्ट ही आहे की भाजपा जो प्रचार करत आहे, 10 वर्ष स्वतःची एक बहुमताची सत्ता झाल्यानंतर, हुकुमशाहीची सत्ता गाजवल्यानंतर ते असा प्रचार करत आहे की विरोधी पक्षवाले काय खातात? मटन, मांस, मच्छी खातात. गडाख साहेब, 10 वर्षानंतर जर भाजपचे नेते, तुम्ही विचार करा, असा प्रचार करायला लागले, म्हणजे 10 वर्षात तुम्ही स्वतःहून काहीच केलं नाही. 10 वर्ष स्वतःची सत्ता गाजवल्यानंतर काही कुठे काही चुकलं, पाऊस जास्ती पडला, नेहरूजींनी कर दिया. थंडी जास्ती आली की उष्णता वाढली, इंदिराजींनी ऐसे किया था. अरे मग स्वतः काय केलं 10 वर्ष तुम्ही? बहुमताचं सरकार जेव्हा चालवत होतात, पूर्णपणे शासन तुमचं होतं, केंद्रापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सगळे ऐकत होते. आम्ही देखील तुमच्यावर विश्वास ठेवला होता. 10 वर्षामध्ये जे जे तुम्ही सांगितलं होतं, केलं होतं, जी वचनं दिली होती, त्याच्याबद्दल आज कोण बोलणार? कोण विचारणार? आज 10 वर्षानंतर जेव्हा तुम्ही सरकार गाजवल्यानंतर, सरकार चालवल्यानंतर तुम्ही सांगायला पाहिजे होतं, जी नोटाबंदी जी 2016 मध्ये तुम्ही केली, त्याचा फायदा आमचा शेतकरी बांधवांना कसा झाला? झालाय कोणाला फायदा? काळा पैसा संपला होता, अतिरेकी संपणार होते, नष्ट होणार होते. देशात सगळ्यांच्या खात्यात 15 लाख रुपये येणार होते. आलेत कोणाच्या खात्यात 15 लाख रुपये? आलेत कोणाच्या हातात? नाही आलेत. पण 2014 मध्ये ज्याला जुमला बोलतात, आता 2024 मध्ये त्याला गॅरंटी बोलतात. फरक एवढाच आहे, जुमल्याचं नाव गॅरंटी केलेलं आहे. पण आज 10 वर्षानंतर आरोप हे लागतात आणि आरोप हे करतात भाजपावाले की विरोधी पक्ष मटन, मांस, मच्छी बद्दल सांगतात, अमुक कपडे घालतात आणि अमुक ठिकाणी बोलतात. पण अजूनही हिंमत होत नाही की जीएसटीचा कायदा जेव्हा त्यांनी आणला तो योग्य आहे की अयोग्य आणि त्याच्यात काय सुधार करायला पाहिजे ह्याच्यावर बोलण्याची हिंमत होत नाही. 370 कलम जेव्हा काढलं गेलं 2019 मध्ये, आम्ही पण पाठिंबा दिला होता, शिवसेना पक्षाने पाठिंबा दिला होता, आपण साजरा केला होता तो क्षण. पण त्याच वेळी लडाखला देखील युनियन टेरिटरी म्हणून केलं होतं, युनियन टेरिटरी घोषित केलं होतं, केंद्र शासित राज्य. आणि तेव्हा ते झाल्यानंतर जे वचन त्यांना दिलं होतं लडाख वासियांना की तुम्हाला आम्ही पुढच्या 5 वर्षात स्वतःचं राज्य स्थापन करून देऊ शकू आणि तुमचा स्वतःचा मुख्यमंत्री देऊ. आज तुम्ही बघा, सोनम वांगचुक तिथे उपोषणाला बसलेले आहेत. 30 ते 40 हजार लडाखी वासी तिथे आंदोलन करत आहेत. पण कोणी त्यांचं ऐकायला तयार नाही. त्यांच्या समोर पॅरामिलिटरी फोर्स लावला जातोय. ज्या लडाखमध्ये चीन घुसत आहे, चीनला पळवण्यासाठी जो फोर्स लावला पाहिजे तो आपल्याच भारतवासियांच्या विरोधात लावला जातोय. हे असं देश मान्य आहे तुम्हाला? असं सरकार मान्य आहे तुम्हाला? आणि हे सगळं होत असताना तुम्ही आत्ताचा जर अर्थसंकल्प बघितला असेल, मार्च मध्ये जो केंद्र सरकारचा जो निवडणुकीपूर्वीचा जानेवारीमध्ये येणारा अर्थसंकल्प होता, त्याच्या